दर्या किनारा हॉटेलचं आपण ओपनिंग केलं होतं। काल्या आणि बाल्या यांच्या दोघांच्या करताना इथं नाश्ता ठेवला होता, तुम्ही बघू शकता। यांच्या जेवणामध्ये पण म्हणजे एका टेम्पोवाल्यानी पाणी उडवत गेलेलं आहे, म्हणजे जनता यांना समोरून विरोध नाही करत आहे, तो कुठून तरी विरोध होते। एक दर्या किनारा हॉटेल आहे बघा तुम्ही। खासदार साहेब आले नाही कारण त्यांना महत्वाची मीटिंग लागली असेल। आमदार साहेब तंबूत नगरामध्ये व्यस्त असणार, त्यांच्या जेवणामध्ये पाणी उडून गेलेलं पूर्ण। ते विचार करा की हे दर्या किनारा हॉटेल आहे आणि या दर्या किनारा हॉटेलच्या बाजूला असं पाणी साचतंय तर लोकांच्या जेवणामध्ये जात असेल। आज यांना नाश्ता ठेवलेला होता, त्या नाश्त्यामध्ये पाणी पडलेलं आहे। जनतेच्या प्रश्नावरती लक्ष द्या, तुमच्या मुलाबाळांना गाड्या घेण्यामध्ये व्यस्त राहू नका। तुम्ही एखादी पत्रिकेमध्ये नाव छापलं का लगेच चाललं तिकडे 4-5 गाड्या घेऊन बाल्या निघाल्या, लगेच बाल्या जातो तिकडे मटणाची ताटण बसतो, ओरपून येतो, त्याच्यात एक खंबा येतो, मस्त गावठी कोंबडीचं मटण येतं आणि पाठीमागे ती 4-5 वराने घालणारी पोरं असते त्याची सोय होते। पण जनतेच्या प्रश्नांशी काही गेलेले नाही। रिबडी कापण्यामध्ये जे सरकार, या सरकारचे अधिकारी, या सरकारचे आमदार खासदार यांचे मंत्रिमंडळ हे फक्त लग्न फोटो स्टेशन याच्यामध्ये बनवलेले, पुढे गेले नाही ते नारे बोलले तर पण फोटो वाजत राहतात। आणि मेन फोटो हे ऑर्डर झाले पाहिजे, हे जनतेचे प्रश्न आहेत। ज्यांनी तुम्हाला निवडून दिले, अरे गल्लीमध्ये होता तो तुला दिल्लीला बटवलं आल्या, दिल्लीमध्ये बटवले तुला आमचा आवाज करण्यासाठी। मला तर वाटते तरी घरे बंद करण्याला शरद पवार साहेबांचं घरे बंद करणार निवडणुकीमध्ये लक्षात ठेवा तुम्ही। अरे अशा व्यक्तीला किती दिवस प्रॉब्लेमला पक्ष बदलायचा, दिवस प्रॉब्लेमला पक्ष बदलायचा। अशा व्यक्तीला तिकीट दिली तुम्ही त्याला निवडून देता, ते तुमचे प्रश्न मांडणार आहे का? त्याच्या योजनावाढीने त्याच्यावरती कारवाई केली होती, त्याच्याकडे अनलिगल प्रदर्शन होते, ते वापरण्याकरताना त्यांनी एवढा थोडा ठोक केला। या गोष्टींमध्ये तो निवडून आलाय का? स्वतःचे प्रोजेक्ट अनलिगल होते ते लिगल करण्यासाठी निवडून आलाय, म्हणून हे सर्व काही गेलेलं नाही त्याला तुमच्या प्रश्नांची, काहीच नाही। फक्त तो त्याची झोली भरायला आलाय। एक बंगला इथं बांधणार, एक बंगला तो युरोपला बांधणार आहे। आता पुढच्या वेळी तो अरे फक्त बॅनर लागला तर एवढी अवघड झाली, हे पहिलेच करायचं होतं तुम्हाला एक काम कधी तो करून द्यायला पाहिजे होतं, पण तुम्ही केलं नाही। कारण तुम्हाला प्रश्न काय आहे गल्लीतले ते दिल्लीला बसून दिसणार नाही, दिल्लीवरती बघायचे असतील तर तुम्हाला दुर्बीण लावायला लागणार आहे या गल्लीचे प्रश्न बघायला। हे असे आपले खासदार आमदार आहेत। आणि मी तर मेसेजच टाकला होता जेव्हा मी इलेक्शनला वोटिंग करायला गेलो होतो का ह्या देशाच्या बर्बादीमध्ये माझं कॉन्ट्रिब्युशन नाही, कारण मी वोटाला मतदान केलेलं, नो ऑब्जेक्शन। मी कुठल्याही गोष्टीला मतदान केलेलं नाहीये, पण मी इथला नागरिक आहे, मला नागरिक तत्व आहे, त्या नागरिक तत्वाच्या जीवावरती मी बोलतोय। मी या देशाचा नागरिक आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 19 सालांमध्ये मी बसतो, म्हणून मी या प्रश्नासाठी रस्त्यावरती। तुम्ही बघू शकता बघा, आपले मित्रमंडळी आपल्याला हात करून देतात, पण प्रत्येकाला ब्रेक नाहीये, फक्त राजकारणात ब्रेक नाहीये, 6/6 होतो, म्हणून हे सर्व